नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर चला बघूया उद्यासाठीचे आपण काय ॲनालिसिस असणार आहे। तर मार्केट बघा, मी प्रेडिक्ट केलेलं मार्केट 23,800चा खूप मोठा रेजिस्टन्स होता। हा ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट होतं, बट हा वरच्या साईडला ब्रेक झालेला नाही आहे आणि तुम्ही जसं की बघू शकता आज खूप मोठा गॅप डाऊन पण झालेला आहे। मार्केटला न्यूज चालू आहेत सध्या आणि तुम्ही बघताय, त्यामुळे मार्केट असा बिहेवियर करतोय। एवढी मोठी रॅली करून मार्केट परत एवढा मोठा डाऊनफॉल देतोय, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। बट ठीक आहे, आता उद्यासाठीचे आपण ॲनालिसिस बघूया उद्यासाठी काय होऊ शकतं। तर उद्यासाठी बघा, मार्केटनं हा काय 16 मार्चचा जो लो आहे तिथेच मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे की 22,950ला मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे। मार्केटने एक इथं थोडं वरच्या साईडला क्लोजिंग दिलेले आहे। तर उद्यासाठी काय असणार आहे ते आपण बघणार आहे। तर बघा, मार्केटचा उद्यासाठी जो 22,930 किंवा 950 हा जो आजचा इंट्राडे लो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे। हा जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मार्केट अगेन 22,700 आणि 22,400 इथंपर्यंत येऊ शकतं। आणि बाय साईडला बघायला गेलं तर थोडं रिस्क वाटते, बट एवढा डाऊनफॉल आला आहे खालच्या साईडला तर मार्केट थोडं वरच्या साईडला जाईल। हा जो मार्केटने गॅप टाकलेला आहे हा मार्केट फिल करायचा प्रयत्न करेन। तर उद्यासाठी थोडं जर वरच्या साईडला गेला तर ह्या ट्रेंड लाईनला मार्केट टेस्ट करून अगेन मार्केट खाली पडू शकतं। तर बघा, उद्यासाठी बाईंग साईडला थोडं वाटतंय मला, बट उद्यासाठी जो आजचा जो इंट्राडे लो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। 22,950 हा जर ब्रेक झाला तर 22,700 अगेन 22,400चं टार्गेट खालच्या साईडला आपल्याला बघायला मिळू शकतं। आणि वरच्या साईडला बघायला गेला तर 23,000 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता, बट तो खालच्या साईडला ब्रेक करून मार्केट अगेन 23,000लाच क्लोज झालेला आहे। 23,100ला मार्केट क्लोज झालेला आहे। उद्यासाठी जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे तो 23,400चा असणार आहे। इथं जर तुमच्या पोझिशन काय असतील तर इथं तुम्ही तुमचं जे काय पोझिशन तुमच्या सी साईड असतील तर इथं तुम्ही क्लोज करायचे आहेत, कारण मार्केट ओव्हरऑल बघायला गेलं तर मार्केट निगेटिव्ह आहे। तर आपण डाऊनचाच ट्रेड बघणार आहे आणि अप साईडला जर बघायला गेलं तर मार्केट एक रिकव्हरी उद्याच्या सेशनमध्ये देऊ शकतं, जी की हा जो गॅप आहे तो मार्केटला फिल करायचा आहे। हा फिल करेल आणि मग मार्केट पडू शकतं डाऊन साईडला। तर मार्केटला बघा खूप मोठ्या न्यूज चालू आहे सध्या। मार्केट गॅप डाऊन होतंय, 400, 500 पॉईंट, 600 पॉईंट मार्केट गॅप डाऊन होते। तर अशा सिच्युएशनमध्ये ट्रेड थोडा अवॉइड केलेलंच चांगलं आहे। तर बघा, उद्यासाठी 23,400 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि खालच्या साईडला 23,950 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। हा खालच्या साईडला जर क्लोज झाला किंवा उद्या जर गॅप डाऊन झाला तर मग अजून थोडं विकनेस वाढू शकतोय आणि थोडं मग निफ्टी डाऊन साईडला येऊ शकतोय। आणि मग बँक निफ्टी बघूया चला आपण। तर बँक निफ्टी पण मी सांगितलं होतं, जसं की मी प्रेडिक्ट केलेलं तसं काय झालेलं नाही आहे। मार्केट वरती गेला, बट उद्यासाठी जी क्लोजिंग होती ती खूप इम्पॉर्टंट होती, म्हणजे आजची जी क्लोजिंग होती ती इम्पॉर्टंट होती। तसं मी काय बोलले होते तुम्हाला, 54,550 ह्याच्या वरच्या साईडला जर ब्रेक झाला किंवा मग 55,750 हा खूप इम्पॉर्टंट आहे। हा वरच्या साईडला ब्रेक झाला तर आपण सी साईड बघू शकतो, अदरवाईज थोडा खाली आल्यानंतर 55,000चा स्ट्रॉंग सपोर्ट मी सांगितला होता, 55,650चा पण स्ट्रॉंग सपोर्ट सांगितलेला, बट मार्केट त्याच्याही खाली जाऊन क्लोज झालेला आहे। तर बघा, त्याच्या खाली पण 53,650चा हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता, जे की मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते, बट मार्केटने त्याच्या पण खाली क्लोज दिलेला आहे। तर मार्केट बघा ते 53,280 म्हणजे जो की 16 मार्चचा लो होता तिथेच मार्केटने अगेन सपोर्ट घेतलेला आहे। मार्केट वरच्या साईडला 53,700ला क्लोज झालेला आहे। तर उद्यासाठी काय असणार आहे बघा, उद्यासाठी 53,240
250 खालच्या साईडला जर ब्रेक झाला तर अगेन मग आपल्याला 53,000 आणि 52,400चं खालचं टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकतं. आणि वरच्या साईडला बघायला गेलं तर मार्केटने हा खूप मोठा गॅप ठेवलेला आहे. हा मार्केट गॅप फिल करू शकतोय किंवा मग न्यूज चालू आहे सध्या डाऊनला येऊ शकतोय. मार्केट उद्या काही करू शकतोय. मार्केटला जसं बघायला गेलं तर खूप मोठ्या मोठ्या मोमेंटम होत आहेत. तर सध्या मार्केट प्रिडिक्ट करण्यासारखं नाही आहे. बट तरी पण मी त्यातला त्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर 15 मिनिटावर आपण शिफ्ट होऊया. 15 मिनिटावर जर शिफ्ट झालो आपण तर मार्केटला उद्यासाठी 54,160 किंवा 54,150 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे की उद्या रेजिस्टन्सचं काम करेल. याच्यावरती जर टिकला तर मग अगेन मग 54,650 आपल्याला बघायला भेटू शकतो. ही जी गॅप आहे तो मार्केट फिल करू शकतो. नाहीतर मग खालच्या साईडला जर कोणत्या कारणाने जर मार्केट खालच्या बाजूला आला तर 53,250 हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा खालच्या साईडला ब्रेक झाला 53,000 आणि त्याच्यानंतर 52,450 52,600 आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकतात. तर लेवल्स मार्क करायचे आहेत आणि ट्रेड करायचं आहे. बट रिस्क आपली बघून ट्रेड करायचं आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे. थँक्यू.